नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या जोश रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला कारल्याचा भर दाखवणार आहे. ऍक्च्युली भरलेली कारली ती माझ्या स्टाईलने तुम्हाला दाखवणार आहे, पण जराही ती कडू लागत नाही. करून नक्की बघा, कारण लोक ह्याच्यासाठी खात नाही की कारलं कडू लागतं, आम्हाला आवडत नाही असं बोलतात. पण ही अशा पद्धतीने जर तुम्ही कारली केली तर कोणीही मुलं तुम्ही आवडीने खाल, ही माझी गॅरंटी आहे. तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. त्याच्यासाठी आपण आता रेसिपीसाठी सुरुवात करतोय. हे बघा, मी बाजारातून आता कारली आणलेत. ती कारली अशी मधून चिरून त्यातलं हे सर्व काढून घेतलंय. हे बघा, हे सर्व काढून घेतले आणि स्वच्छ करून घेतले, धुवून वगैरे. हे बघा, असे स्वच्छ चांगले धुवून घ्यायचे. आणि मग आता ही बघा, ही मी कारली नळाखाली चांगले धुवून घेतले. आता ही मी या पाण्यात सोडते. ही कारली संपूर्ण या पाण्यामध्ये टाकायची आणि तुम्हाला फक्त एक बॉईल काढून घ्यायचा याचा. एकदा फक्त बॉईल आला चांगला खतखतून 5 मिनिटं लागतात की हे बंद करून घ्यायचे. त्याच्याने काय होतं, तर कारल्याचा कडूपणा थोडासा निघून जातो. कारला एकदम कडू राहत नाही, म्हणून आपण ही रेसिपी करतो. काही काही जण हे सर्व वरचं काढून टाकतात, त्याच्याने काहीच कारल्याला हेच राहत नाही. कारलं हे खूप चांगलं आहे ऍक्च्युली शरीरासाठी, डायबिटीसच्या ह्यांच्यासाठी, लोकांसाठी खूप चांगलं आहे. पण ती करायची एक पद्धत असते, ती आली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी हे कारलं करून देणार आहे. पण जरा थोडीशी रेसिपी मोठी आहे, पण नक्की करा आणि मला कळवा कशी लागली ती. आता आपण हे आता आपण भांड ठेवलंय गरम होण्यासाठी. एकदम चांगली उकळी आली की 2 मिनिटं एकदम चांगल्या उकळ्यावर हे करायचे, बॉईल घ्यायचं आणि बंद करायचे. ते झाल्यावर मी तुम्हाला दाखवते काय करायचं. हे बघा, आता 5 मिनिटांनी आपली कारली चांगली बॉईल झालेली आहे. मी गॅस बंद केलाय. आता ही कारली काढून घ्यायची आणि मग आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. आता बघा, मी कारल्याच्या भरासाठी साहित्य कुठलं कुठलं लागेल ते सांगते. हे खोबरं, ओलं खोबरं मी हे अर्धा नारळ नाही घेतलाय, थोडंसं कमी घेतलंय. 1 बाउल कोथिंबीर घेतले आणि 4 मिरच्या घेतल्यात, माझ्या जसं तुम्ही तिखट खाल तसं. आणि हे थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि बाकीचे सुके मसाले मी तुम्हाला मिक्सरमध्येच टाकून दाखवते. आता हे मी सगळं कट करून घेते आधी, खोबरं, कोथिंबीर आणि मिरची, आणि तुम्हाला दाखवते. आता बघा, मी मिक्सरमध्ये हे सगळं कटिंग केले टाकते. खोबरं, ही कोथिंबीर, ही मिरची, हे 3 प्रकार टाकलेत मी. आणि हे शेंगदाणे आणि त्यात सुके मसाले टाकते. पहिला आलं लसूण पेस्ट टाकते. 1 चमचा आलं, हे लसूण, हे 1 चमचा आलं पेस्ट टाकते. मी माझ्याकडे पेस्ट रेडी असते म्हणून मी पेस्ट टाकते. आणि आता मी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि शेंगदाणे टाकलेत. आता सुके मसाल्यांमध्ये हे लाल तिखट टाकते. तुमच्या तिखटीनुसार तुम्ही बघू शकता तुम्ही किती टाकावे. मी 1 चमचा टाकलाय. त्यात हळद टाकले अर्धा चमचा. हे बघा, हा गरम मसाला आहे, अर्धा चमचा. त्याच्यानंतर मी हा थोडासा कोल्हापुरी मसाला टाकलाय. माझ्याकडे बनवलेला असतो म्हणून मी टाकते, गरज नाहीये, तुमच्याकडे जे असेल ते टाकू शकतात. लाल मसाला माझा घरगुती मसाला आहे म्हणून मी टाकते. आणि हा काश्मीरी लाल मिर्च पावडर, हा 1 चमचा छोटा. हे सगळे मसाले आता मी ह्याच्यातच टाकून पूर्ण हे वाटप करून घेणार आहे. आणि चवीनुसार मीठ हे पण टाकायचं ह्याच्यातच. सर्व मसाले एकत्र करून मगच वाटायचंय. एकच वाटप तयार होतंय. थोडस हे
फक्त कारली शिजायला वेळ लागतो, बाकी काहीच त्याच्यात काम नाहीये. आता मी हे वाटप करून आणते आणि दाखवते तुम्हाला. हा बघा, हा तवा मी गरम करायला ठेवलाय कारल्या शिजवण्यासाठी. थोडस आधी गरम करून ठेवते आणि इथे आपण कारला भरून घेऊया. हा माझा मसाला बघा रेडी आहे. आणि हे कारलं आता मी बघा 2 केलेले आहेत, त्याचं याच्यात पूर्ण असं पूर्ण स्टफ करून घेणार आहे. कोण कोण हे बांधून बिंदून ठेवतात, मी तसं काही करत नाही, तरी पण खूप सुंदर लागतं. तुम्ही एकदा ट्राय करा नक्की. माझी रेसिपी आहे म्हणून तुम्हाला सांगते. मी स्वतः खूप आवडीने खाते, माझी मुलं पण आवडीने खातात, म्हणून मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावी. एकदम साधी सोपी आहे, फक्त थोडस वाटप करायचे तुम्हाला हे आहे. आणि शिजवायला थोडंसं पेशंटने शिजवावं लागतं. जरा पलटून पलटून चारी बाजूने व्यवस्थित शिजवून घेतलं ना तर अप्रतिम रेसिपी आहे. खूपच भारी लागते ही रेसिपी. हे बघा, माझा तवाही चांगला गरम झालेला आहे. आता मी थोडस 1 पळी तेल टाकते. ह्याला थोडस तेल जास्त लागतं, पण घाबरू नका, कारण कारली शिजायला थोडा वेळ लागतो आणि तेल पण पाहिजे, नाहीतर कारली चिटकू शकतात खाली, म्हणून मी थोडं तेल जास्त टाकते. पण तेल चांगलं असं तव्याला स्प्रेड करून घ्यायचं. आणि मग ही कारली अशी थोडी हळूहळू सोडायची. दिसतानाच किती सुंदर दिसतात होते आणि खाताना तर आणखीच सुंदर लागतात. नक्की करून बघा. मला असं वाटेल की मी काय सांगते, पण केल्याशिवाय माहीत पडत नाही. एकदम स्लो गॅसवर ठेवायची ती. एकदम स्लो गॅसवर 15 ते 20 मिनिटं लागतात. पलटून पलटून ती शिजवून घ्यायची संपूर्ण. अजिबात घाई करायची नाहीये, आणि कारली शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण आधी थोडंसं शिजवून घेतले, ती 5 मिनिटं उकळून घेतले, आणि ते कडवटपणा नाही लागत, कडू नाही लागावे म्हणून. आणि जो मसाला असतो मिक्सर मध्ये तो त्याच्यावरच टाकायचा. जराही पाणी नाही टाकायचं याच्यात, फक्त हा मसाला टाकून घ्यायचा. तेलावरच शिजवायचे. खूपच झकास रेसिपी आहे. कशानेही तुम्ही खाऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल. खूपच सुंदर लागते. आम्ही तर भाकरी सोबतच खातो. तांदळाची भाकरी असून नाचणीची भाकरी कसल्या ते भाकरी सोबत छान. तरी मी झाकून ठेवणार आहे आणि 5 मिनिटांनी परत पलटी करून ही 15 ते 20 मिनिटांनी चांगली सर्व बाजूनी शिजवून घेणार आहे. ती आलटून पलटून शिजवून घेणार आहे. चला तर आता बघा, कारले मी केलेली आहे. आता ही 5 मिनिटांनी मी बघते की आता आपण पलटून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे थोडा आलटून पलटून घ्यायचा. मसाला पडला तरी काहीच प्रॉब्लेम नाही होत, लागतो बरोबर. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व कारले इथे टर्न करून देणार आहे. हे बघा, हे बघा, इथे कारले आपण टर्न केलेले. आता इथे अजून दुसऱ्या साईडने पण आपण टर्न करून घेणार आहे. हे बघा, मग किती सुंदर झालेले आहेत. हे बघा, अशी थोडीशी दाबून बघायची नरम झाले का. आणि ती 5 मिनिटं लागतील, 15 ते 20 मिनिटं लागतात याला शिजायला. थोडा पेशन्स घेऊन शिजवायचे, पटकन होणार नाही. हे बघा, संपूर्ण मी टर्न करून घेतलेली आहे. ही बघा, ही मी पलटी मारून घेतली संपूर्ण. अजून एक 5-7 मिनिटं लागणार. जर दाबून बघायची, चांगली नरम झालेली की झाली असं समजायचं. हे अजून मी 5-7 मिनिटं ठेवणार आहे. हे बघा, आता आपलं हे कारलं चांगलं सगळ्या बाजूने एकदम मस्त शिजलेलं आहे. बघा, तुम्हाला दाबूनही दाखवते. बघा किती छान प्रेस होते. बघा, हे बघा, कलरही सुंदर आलाय आणि सर्व व्यवस्थित शिजलंय. बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा, सर्व बाजूने मस्त झालेलं आहे हे. तर आपण आता हे सर्व करून दाखवते. हे बघा, मी आता हे सर्व केलेलं आहे.
आणि माझं हे तयार झालेलं आहे कारलं. चला तर मैत्रिणींना हे बघा माझं एकदम छान सुंदर कारला तयार झालेला आहे. जराही कडू होत नाहीये हे. सर्वांना खूप आवडतं. स्टफिंग पण पूर्ण चांगली भरलेली आहे याच्यात. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.